मिळालेल्या माहितीनुसार इस्रायल लष्कराने मोठ्या प्रमाणात राफा शहरावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. राफामध्ये प्रामुख्याने शरणार्थी छावण्यात पॅलेस्टिनी लोक राहत आहेत. अशाच छावण्यांवर इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केलाय. पाकमधील पंजाब प्रांतातील सरगोधा येथील मुजाहिद वसाहतीमधील धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ख्रिस्तांच्या घरांवर आक्रमण केलंय. कुराणाचा अवमान केल्याचा आरोप करत हे आक्रमण करण्यात आलंय. पोलिसांनी संतप्त धर्मांध जमावापासून 2 ख्रिस्ती कुटुंबांची सुटका केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षामध्ये भूकंप झालाय. त्यांच्या पक्षाच्या तब्बल 78 खासदारांनी पराभवाच्या भीतीने राजीनामे दिलेत. वेळेपूर्वीच निवडणुका जाहीर केल्याने पक्षामध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. कतारची राजधानी दोहा येथून आयर्लंडला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमान टर्ब्युलन्समध्ये अडकलंय. यामुळे विमानातील किमान 12 जण जखमी झालेत. जखमींमध्ये 6 क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वेक्टर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून अभिनेत्याची हत्या करून आरोपी फरार आहे. जॉनीच्या आईने या बातमीचा खुलासा केलाय. केरळ सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. आता केंद्र सरकारने केरळला मदतीचा हात पुढे केलाय. आर्थिक संकटातून जात असलेल्या केरळला केंद्र सरकारने 21,253 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस विरोधातील जाहिरातींच्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीला दणका दिला. या प्रकरणी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कडक इशारा दिलाय. जम्मू काश्मीरमधील कोणत्याही दहशतवादी किंवा दगडफेकीच्या कुटुंबियांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या अंतरिम जामिनावर बाहेर असून पुढील महिन्यात ते तुरुंगात जाणार आहेत. त्यांनी न्यायालयाकडे 7 दिवसांचा अतिरिक्त जामीन वाढवून मिळावा अशी मागणीही केली आहे. चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्स नियतकालिकाने एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये आनंदी देशांची सूची प्रकाशित करण्यात आली आहे. G7 देशांपेक्षा चीन आणि भारत या देशांतील नागरिक अधिक आनंदी जीवन जगतात असा दावा करण्यात आलाय. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा लवकरच भारतीय अंतराळवीरांना विशेष प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश भारतीय आणि अमेरिकन अंतराळवीर म्हणून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर संयुक्त मोहिमेवर जाणे हा आहे. ही माहिती अमेरिकेचे भारतीय राजदूत एरिक गार्सेटी यांनी बेंगळूर येथे झालेल्या UAS इंडिया कमर्शियल स्पेस कॉन्फरन्समध्ये दिली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवते. 2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसित करण्याचे ध्येय नासाने निश्चित केलंय. यासाठी आपल्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर मानवासाठी घर बांधण्याचा प्लॅन नासा तयार करतोय. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलंय. जागतिक क्रमवारीत 7व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग झिये हिने सिंधूचा 3 गेममध्ये पराभव केलाय. भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी मातृत्वानंतर पुन्हा तिरंदाजीतील आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र येथील विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावरील अनुक्रमे लिन सिंहॉन आणि अल्जेंद्रा वॅलेन्सिया यांच्या वर्चस्वाला शह देऊ शकली नाहीये. दीपिकाच्या या अपयशामुळे रिकव्हरमधून भारतीय तिरंदाज रिकाम्या हाती परतलाय. कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीशी संबंधित एक मोठा इशारा दिलाय. 24.75 कोटी रुपये किंमत असलेल्या स्टार्कने 1 दिवसीय फॉर्मॅटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले, जेणेकरून तो अधिक फ्रँचायझी क्रिकेट खेळू शकेल.